ओव्हरीमध्ये गाठ आहे किंवा ओव्हरीमध्ये मास आहे. तर हे नक्की काय? आणि ह्याच्यावरती आपण काय करायचं? आता तुम्ही जर सोनोग्राफी रिपोर्ट केला काही कारणास्तव, की पोटात दुखतंय किंवा काही प्रॉब्लेम आहे किंवा दुसरं काही असेल, पोटात स्टोन आहे. अशा कशासाठीही सोनोग्राफी रिपोर्ट केला आणि त्यात तुम्हाला आलं, ओव्हरीमध्ये गाठ आहे किंवा ओव्हरीमध्ये मास आहे. तर हे नक्की काय? आणि ह्याच्यावरती आपण काय करायचं? बऱ्याच लोकांना भीती वाटते, की कॅन्सर तर नाही आहे ना. तर आता हे कसं ठरवायचं? तर असं जर गाठ आली असेल, तर तुम्ही जवळच्या कॅन्सर स्पेशालिस्ट जे आहेत त्यांच्याकडे जा. ते तुम्हाला सांगतील, ह्याच्यावरती आपण काय करतो नक्की? गाठ कॅन्सरची आहे की नाही, हे करायला नक्की काय करायचं? तर पहिलं असतं, की आपण एम-आर-आय करतो किंवा सीटी स्कॅन करतो. जेणेकरून आम्हाला ती गाठ कशी आहे, त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, ती कॅन्सरसारखं काही वाटतंय का आजूबाजूला पोटात, ते आपल्याला कळतं. त्याच्यासोबत आपण ब्लड टेस्ट करतो. ज्या ब्लड टेस्टमध्ये आपण CA-125, CEA, CA-19-9, HE4 अशा करतो. जर वयोगट कमी असेल, तर त्यांच्यात आपण बाकीच्या ब्लड टेस्ट करतो, जसे अल्फा फिटोप्रोटीन, बीटा HCG, LDH. आता हे कशाला करतो? तर आपण काय करतो यात, की आपण रिपोर्ट बघतो सोनोग्राफीचा किंवा एम-आर-आयचा रिपोर्ट बघतो आणि या ब्लड टेस्ट बघतो आणि बाकीचे रिस्क फॅक्टर्स पण आपण कन्सिडर करून हे सगळे फॅक्टर्स आहेत ते कन्सिडर करून आपण एक डायग्नोसिस घेतो. जेणेकरून आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळते, की ती कॅन्सरची गाठ असण्याची शक्यता किती रिस्क आहे. म्हणजे ती कॅन्सरची होऊ शकते का? पण हे सगळं तुम्हाला उचित कॅन्सर स्पेशालिस्ट जो गायनॅक कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर असतो, हे समजून सांगू शकतो. त्यामुळे जर अशी तुम्हाला गाठ डिटेक्ट झाली, तर जवळच्या कॅन्सर स्पेशालिस्टकडे जाणं तुम्हाला उचित राहील.